मराठी नववर्षाची सुरुवात गुढी उभारून आत्ताच धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजपाचे उमेदवार खासदार सुभाष भामरे यांनी केलेली आहे. आपण त्यांच्या समोर बातचीत करणार आहोत. काय सांगाल बाबा, गुढी उभारलेली आहे, काय सांगाल? आज गुढीपाडवा हिंदू सनातन धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. ही नववर्षाची सुरुवात आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदारांना, जनतेला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचं जीवन सुखसमृद्धीचं जावं अशा शुभेच्छा देतो. बाबासाहेब, आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि आपला प्रचार नेमका कशा पद्धतीचा सुरू झालेला आहे? जनतेने संकल्प केलेला आहे, कार्यकर्त्यांनी संकल्प केलेला आहे. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. भारताला तिसरी महासत्ता बनवण्यासाठी 2024ला मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं. विकसित भारतासाठी मोदी प्रधानमंत्री हवे. बाबा, आता प्रचार नेमका कशा पद्धतीने, कुठे कुठे कुठल्या पद्धतीचा प्रचार आता सध्या आपल्यातर्फे करत आहात? 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचे महायुतीचे मोठे मेळावे होत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे आणि घरोघरी जाण्यावर बूथवर मेरा बूथ सबसे मजबूत या उक्तीप्रमाणे कार्यकर्ता घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बाबा, अद्यापही काँग्रेसच्या वतीने उमेदवार जाहीर झालेला आहे, वंचितने उमेदवार जाहीर करून टाकला आहे, त्याबद्दल आपण काय म्हणा? महाविकास आघाडीवर जनतेचा भरोसा नाही आहे. महाविकास आघाडीला कुठलंही भविष्य नाही आहे आणि म्हणून त्यांना उमेदवारी मिळत नाही आहे. लोकसभा मतदारसंघामधले कुठले कुठले प्रश्न असे आहेत की जे सोडवण्याचे बाकी आहेत आणि तुमच्या कार्यकाळात ते पूर्ण झालेले आहेत? हा मतदारसंघ मुख्यतः ग्रामीण आहे आणि धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका, या 2 तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे सुलवाडे जामफळ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना. याच्यासाठी केंद्रातनं 2,500 कोटी रुपये घेऊन आलो, याचं समाधान आहे. 70% काम झालेलं आहे. येत्या 1.5-2 वर्षात ते काम पूर्ण होईल आणि धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या शेतात तापीचं पाणी या 1.5-2 वर्षात निश्चितच येईल अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे बागलाण तालुक्यातील सगळे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालो. इन्फ्रास्ट्रक्चर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मनमाड इंदूर रेल्वे 40 वर्षापासून प्रतीक्षा होती. मनमाड इंदूर रेल्वे मंजूर झाली आणि त्याच्या पहिल्या टप्प्याचं धुळे नाडाण्याचं काम जोरात चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने कारखानदारी वाढावी याच्यासाठी पूरक प्रयत्न होतोय, कारण जामफळ धरणाच्या माध्यमातून 9 TMC पाणी साठा असणार आहे आणि कारखानदारीलाही पाणी पुरवठा त्याच्यातून होणार आहे. नक्कीच या लोकसभा मतदारसंघात कारखानदारी वाढावी, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या काळात देखील ते प्रयत्न होतील असं मत या ठिकाणी खासदार सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.